तर बघा इथं चालू आहे माझा दुपारचा स्वयंपाक. दुपारीच म्हणलं तरी पण मी स्वयंपाक आज म्हणलं जरा लवकरच करून घ्यावं म्हणून सकाळचे 9च वाजले होते. स्वयंपाकाला चालू केले, चहा पाणी वगैरे झालं, किचन कट्टा आवरून घेतला. म्हणलं चला लसूण पण सोलून घ्यावं, भाजीला लसूण लागते म्हणून लसूण सोलले. मटकीची डाळ करायची होती बघा मोकळी तव्यातली. गरगट्ट्याची भाजी केल्यावर म्हणलं आता मोकळी डाळ लागते आमच्यात. दुसरे मोकळे भाजीला काहीच भाज्या नव्हत्या. मग मटकीची डाळ अशी छान पाण्यामध्ये भिजू घालून ठेवली होती. कांदा कढीपत्ता लसूण वगैरे चिरून तयारीत ठेवले होते. चपात्या करून घेतले. म्हणलं तेच तवा असं चांगला गरम होता आणि खोलगट पण होता. चला म्हणलं तव्यातली मटकीची डाळ करावं म्हणून मी अशी तव्यातली आणि कढईतली चव वेगळीच लागत असते बघा. तव्यातलीच चव छान लागते डाळीची. म्हणलं चला माझ्या मुलांना असं तव्यातला डाळ कांदा खूप आवडतो. लोखंडी तव्यातलं तर खूपच भारी होतं. मग लसूण टाकले, जिरे मोहरी कढीपत्ता छान असं तडतडला की मग लगेच काय केले, थोडंसं अद्रक किसून टाकले बघा. चवीला छान होते तसं डाळ कांदा. मग कांदा परतून घेतला बघा त्याच तव्यावर. तवा अगोदर चपात्या करून घेतलेल्या असल्यामुळे गरमच होता म्हणून त्याच्यामुळे पटपटच होत होतं जरा त्याच्यावर. मग कांदा छान भाजून घेतल्यावर हळद टाकली, लाल तिखट काळं तिखट थोडं जास्तीच टाकलं कारण तसा डाळ कांदा मस्त लागतो तिखट असं तव्यातला. गरगट्ट्याची भाजी पण करायची होती म्हणलं त्याच्या अगोदर आपण डाळ कांदा करून घ्यावं तव्यातला म्हणून मग मी असं डाळ कांदा करायला घेतले. कांदा आपला छान भाजून मसाला त्याच्यामध्ये मिक्स झाला की थोडंसंच वरचं डाळीचं पाणी काढून घेतलं बघा आणि थोडंसं ठेवलं उगं. आणि नंतर मग ती डाळ आपण तव्यावर वतून घेऊया त्या कांद्यामध्ये. असं छान वतून एकजीव करून घेतले बघा. सगळं त्या डाळीला असं मिक्स करून घेतले कांद्यामध्ये. कांद्यामध्ये ती डाळ मिक्स झाली ना आणि त्याला नुसतं झाकून ठेवायचं बघा मिक्स करून. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. मग कसं बघा आमच्या पाण्याने नुसतं डाळ कांदा शिजतो, पाणी वरनं टाकायचं नाही अजिबात. मग ही डाळ चांगली लागत नाही मटकीची. असंच वापरून आमच्या पाण्याने शिजू द्यायची बघा. इतकी छान मटकीची डाळ होती ना, माझ्या मुलांना तर खूप आवडती तव्यातली मटकीची डाळ. तर बघा हे असं मी झाकून ठेवले एक 10 ते 15 मिनटं. तवर गरगट्ट्याची तयारी केली. तवर हे आपला रबरबीत असा डाळ कांदा तयार आहे. आमच्या पाण्याने शिजवून मस्त अशी अर्धी कच्ची डाळ असती शिजलेली तशी खायला खूप छान लागते. लय पण मऊ अशी डाळ कांद्यामध्ये चांगली लागत नाही. तर बघा अशी केलेली आहे मी तव्यातले डाळ.